तर आता मी किरण सरनाईक, तुमची नावं झाली नाहीये, मीच आठवण करते तुम्हाला. धन्यवाद सभापती महोदय. काँग्रेसची पण पृष्ठ क्रमांक 62 यानुसार मी सन्माननीय वित्तमंत्री या ठिकाणी आहेत. पण मी आपली निधीची तरतूद करत असताना सर्व घटकांना न्याय दिला पाहिजे. जे सभासद आहेत सभागृहात त्यांची नावं पाठवा. बोला. निधीची तरतूद करत असताना सर्व घटकांना न्याय दिला गेला पाहिजे. जे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मागील 15 ते 20 वर्षापासून विनावेतन व काही जण अत्यंत तुटपुंजा वेतनावर काम करत आहेत, त्यांना आजपर्यंत हे पूर्ण वेतन मिळाले नाही. माननीय सभापती महोदय, शासनाने दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी अनुदान टप्पा वाढीचा शासन निर्णय निर्गमित केला. त्यानंतर हे तिसरे अधिवेशन आहे. आता देखील सुद्धा त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील 60,000 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झालेला आहे. या अनुदानापोटी शिक्षकांना 850 ते 900 कोटीपर्यंतची सुद्धा तरतूद होणे आवश्यक आहे. मात्र या बाबीवर सुद्धा पुरवणी मागणीमध्ये कुठल्याही प्रकारचा समावेश केलेला नाही. सन्माननीय सभापती महोदय, दुसरा माझा मुद्दा असा आहे की सभापती महोदय, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल असे खोटे आश्वासन दिले गेले. मात्र ते आश्वासन सुद्धा पूर्ण झाले नाही. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कर्जमाफी आवश्यक आहे. मात्र या कारणासाठी सुद्धा कुठलीही प्रकारची तरतूद पुरवणी मागण्यामध्ये करण्यात आलेली नाही. सभापती महोदय, कर्जमाफी तर सोडा, परंतु शेतकरी जो मेहनत करून शेतात राबून धान्य पिकवतो त्या धान्याला सुद्धा योग्य रास्त भाव मिळत नाहीत. विदर्भ मराठवाड्यामध्ये सोयाबीन हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र सोयाबीनचा सध्याचा 4,000 रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळत असून एवढ्या भावावर गुंतवणूक केलेली रक्कम सुद्धा प्राप्त होत नाही. यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी शासनाने दिली पाहिजेत अशी मी या पुरवणी मागणीमध्ये विनंती करतो आहे. या ठिकाणी माननीय सभापती महोदय, शिक्षणाचा 17 पृष्ठ क्रमांकावरती ज्या स्वयंअर्थ शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार 25% प्रवेश केले जातात त्या शुल्काची तरतूद शासनाकडून करण्यात येते. यावर्षी या शुल्कापोटी या शाळांना 2,965 कोटी एवढी रक्कम मिळणे अपेक्षित होते. त्यापैकी फक्त 1,188 कोटी रक्कम प्राप्त झाली. 1,777 कोटी एवढी रक्कम प्रलंबित असून घेणे बाकी आहे. मात्र ही तरतूद सुद्धा या मागण्यांमध्ये करण्यात आली नाही. शाळांचे वेतनेतर अनुदान हे नियमित मिळत नाही. ते वेतनेतर अनुदान दिले गेले पाहिजेत. ज्यामुळे अनेक बाबी ज्या शाळेमध्ये आहेत, जसे CCTV लावणे, शाळांची दुरुस्ती, शाळांची वीज देयके असतील, नगरपालिका महानगरपालिकेचा कर असेल, क्रीडा साहित्य असेल, भौतिक सुविधा असतील, इत्यादी बाबींवरती देखील या पुरवणी यादीमध्ये तरतूद होणे आवश्यक होते. आणि या दृष्टिकोनातून मी हेच माझी मागणी या ठिकाणी करत आहे. धन्यवाद.